आजची शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी व मोठी खुशखबर आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी पहिल्या हप्त्याची मंजुरी म्हणजे 7,000 कोटी रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहेत. व मित्रांनो, यामध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तर पाहूयात काय आहे महत्त्वपूर्ण बातमी. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यासाठी राज्य सरकारने पहिला टप्पा 7,000 कोटी रुपयांच्या निधीला ही मंजुरी देण्यात आलेली आहे. तर या निधीच्या वितरणाचा प्रारंभ दिनांक 4 ऑगस्ट यामध्ये शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. तर राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026साठी 2027साठी या आर्थिक वर्षात 20,552 कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. तर यापैकी पहिला टप्पा 7,000 कोटी रुपयांचा वितरित करण्यास 30 जुलै रोजी मंजुरीही देण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कमही जमा करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचे वितरण सहकार आयुक्तांच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. तर राज्य सरकारने या योजनेअंतर्गत 16,96,000 लाभार्थ्यांची प्राथमिक यादी प्रसिद्ध केली आहे. तर मित्रांनो, या योजनेमध्ये 94,000 शेतकरी हे अपात्र ठरले आहेत. मित्रांनो, कोणते शेतकरी यामध्ये अपात्र ठरले आहेत ते आपण पाहूया. तर कर्जमाफीच्या लाभार्थ्यांच्या प्राथमिक यादीची राज्य सरकारने आयकर विभागांमार्फत पडताळणी केली होती. तर या पडताळणीत आयकर भरणारे 94,000 लाभार्थी आढळून आले. तर या योजनेच्या निकषांनुसार आयकरदाते कर्जमाफीचे अपात्र असल्याचे यामध्ये ठरले आहे. तर मित्रांनो, यामध्ये पात्र नसल्याने त्या लाभार्थ्यांची यादीतून हे वगळण्यात आले आहेत. तर मित्रांनो, असे 94,000 शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत. तर या योजनेत 2 लाख रुपयांपर्यंतच्या थकीत पीक कर्ज माफीबरोबरच वन टाईम सेटलमेंट आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदानाचा समावेश हा करण्यात आला आहे. तर यामध्ये पहिल्या टप्प्यात थकीत पीक कर्ज असलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिल्यानंतरच पुढील टप्पा OTS या घटकांनी अंमलबजावणी करण्यातही येणार आहे. तर या घटकातून सुरुवातीला सुमारे 6,25,000 शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. तर त्यानंतरच नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये 94,000 शेतकरी हे अपात्र ठरले आहेत. तर त्यामध्ये जे आयकर हे इन्कम टॅक्स भरत असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेपासून हे वगळण्यात आले आहे. तर मित्रांनो, उर्वरितांना 16,96,000 लाभार्थ्यांना हे पीकची माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.